जान्हवीच्या घरी डे 2 आणि जान्हवीने आमच्यासाठी बनवले शिरोळे. जान्हवीच्या आईने बनवलेत आणि खूप टेस्टी आहेत. आम्ही पण मदत केली ॲक्च्युली बनवायला त्याला. आता आम्ही बनवले होते त्याच्यासोबत त्या शिरोळ्यांसोबत जे बनवतात ना नारळाचं पाणी, नारळाचं दूध वगैरे, त्यासोबत आता आम्ही खाणार आहे. ते खूप टेस्टी आहे. धन्वंतरीचे हळवे जसे जुई फूल. हे काय केलं हे मागे लांब पहिले तिथे द्यायचं. एवढं नको ओढू. लागलं लागलं की पाठी पाठी ओढ. आपल्याला वरती असं वरती लावायचं आणि काढायचं. हा आता बघ बरोबर. शिरवाळे आणि शिरवाळ्याचा डोसा आंबोळी. जान्हवीने आमच्यासाठी काढलेला खाऊ, कोकणातला रानभात. आता आम्ही निघालो आहे इथून. जान्हवीचं घर आहे हे पाठी. जान्हवीच्या घराकडून आता आमची आहे 2ची ट्रेन. तर आता आम्ही ती पकडू आणि जाऊ घरी. उद्या ऑफिसला जायचं आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये इकडे आमची कोकण ट्रिप एवढी मस्त झालेली आहे ना, पूर्ण खूप म्हणजे कोकणात आला ती मस्तच असतं ट्रिप आपली. पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगेन आमच्या ट्रॅव्हलचं तर मी दिलंच आहे. त्याचा नंबर मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. बाकी आमची खानावळ वगैरे पण दिलेली, आम्ही कुठे जेवत वगैरे होतो ते. आणि आता 2 दिवस तर आम्ही जान्हवीच्या घरी होतो, तर आमचा काही प्रश्नच नव्हता खानावळ वगैरेचा. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. की माझे फ्रेंड्स एक लाईनीमध्ये चालले आहेत बघा पुढे. तिचं गाव पण एवढं मस्त आहे ना, सावंतवाडी. सुंदर गाव आहे एकदम. तर आता आम्ही फायनली चाललो आहे, रेडी झालो आहे सगळे. मग आउटफिट, आमची ट्रेन, आम्ही ऑटोवाल्यांना बोलवलं आहे इथे. ट्रेन 2ची आणि मग ट्रेनने जाऊ. चला मग बाय बाय, भेटूया 3rd ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.